नमस्कार, प्रज्ञाज वर्ल्डमध्ये आपलं स्वागत आहे. सकाळी सकाळी हा चेहरा नाही पाहिला तर काय पाहिलं. सो हा आज क्यूट चेहरा अशा जास्वंदाच्या फुलासारखी हेअरस्टाईल बनवून ना असं पिक्कबू करत होता. मग सकाळी 10-15 मिनिट आमचं असं पिक्कबू करण्यात गेला. त्यानंतर मग मी विरूला दिलं गाईचं दूध. ॲक्च्युली आता आम्ही विरूला ना गाईचं दूध स्टार्ट केलं आहे. मग गाईचं दूध पिल्यानंतर विरू एकदम टमटम झाला आणि डायरेक्ट नाप घ्यायलाच गेला. ॲक्च्युली मग विरूचं झालं पोट भरलं आणि विरू थोडासा झोपला. तोपर्यंत मी गेले किचनमध्ये आणि आमच्यासाठी बनवला नाश्त्यामध्ये छानपैकी हा उत्तप्पा. एकदम कलरफुल असा उत्तप्पा. मला साऊथ इंडियन डिशेस ना खूप आवडतात नाश्त्यामध्ये, सो मी सारखं ते करत असते. त्यानंतर मी आले रूममध्ये आल्यानंतर आज विरूला थोडीशी जरा लूज मोशन होत होत्या, म्हणून त्याला थोडीसं मेडिसिन चेक करत होते. तर बघा याचं मध्ये उचकापुरी चालूच होते. नवीन एखादी गोष्ट काही दिसली की विरूला ती पाहिजेच असते. मग तेवढ्यात आली ही आरती दीदीला पाहिलं की विरू एकदम मस्त खुश. मग तिचं आणि त्याचं थोडंसं झालं खेळून आणि मग त्यानंतर मग मी विरूला असं गाणं म्हणत होते. मग विरूला गाणं एवढं आवडलं की विरूनं असं मला हक केली. म्हणलं बापरे माझी किती सुंदर आई गाणं म्हणते असं विरू म्हटलं आणि त्याने मला किशी दिली. मग त्याला आणखीनच गाणं आवडलं वाटतं, त्यांना आणखीन एक किशी दिली. सो असं आमचं मायलेकरांचं प्रेम उत्तू जात होतं. मग तेवढ्यात मला लागली भूक आणि मग आज आमचा मेनू होता दही धपाटे. मी दही धपाट्यांचं केलं जेवण आणि विरूला पण खाऊ घालून विरूला नेलं झोपायला. मी पण थोडासा आराम केला. मला वाटलं विरू उठला की काय, पण बघायचं काय चालू होतं. विरू झोपेतच ना चिवचिवे कावकावे करत होता. बिचाराने एवढी धास्ती घेतली होती की प्रत्येक जण त्याला ना चिवचिवे कावकावे करून दाखव रे असं म्हणतं. त्यामुळे झोपेत पण विरूची परफेक्ट होण्यासाठी जी प्रॅक्टिस चालू असते चिवचिवेची आणि कावकावेची. मग मी थोडा वेळ विरूची वाट बघत बसले की विरू कधी उठणार आहे. मला थोडी झोप लागली होती, परत मला काही झोप येईना. मग मी अशीच पडले होते विरूची वाट बघत. मग म्हणलं थोडं थांबावं आणि मग उठावं. मग विरू उठला आणि बघा उठलं की आला खाली खेळायला. मग विरूला मी खाऊ घातला हा चिकू आणि विरूला ना हे लाईटचे बटन आहेत ना तिथं जाण्यात इंटरेस्ट असतो. मग परत विरूला मी वरती आणलं. मग विरू असं एक सॉफ्ट आहे सारखं माझ्या पॅन्टला थोडंसं होतं डिझाईन. तर विरू तिथं खेळत बसला होता. विरूला ते पाहिजे होतं पण ते घेता येत नव्हतं, त्यामुळे तसंच विरू खेळा. मग आम्ही आलोत खाली. आई गेल्या होत्या बाहेर, त्यांनी येताना आणला हा मँगो ज्यूस. मग थंडपैकी असा मँगो ज्यूस उन्हाळा चालू झाला असल्यामुळे आम्ही पित होतो. आम्ही पिला. तेवढ्यात मला कॉल आला की मॅडम खाली पार्सल आलं आहे पण तुमची बॅग कुठे दिसत नाहीये. तर आमची बॅग बघा कुठे फिरत होती अशी दुसऱ्याच बिल्डिंगकडे. मग मी बॅगला सरळ खाली टाकला आणि पार्सलवाल्यांनी पार्सल देऊन गेले. तेवढ्यात आमच्या घरी आली ही बघा एक सुंदरशी अशी परी. ऍक्च्युली माझा परा आहे ना त्याला मी परी केलं होतं. मला ना विरूला असे फोटोशूट करायचं होतं, त्यामुळे मी छान असा ड्रेस घातला त्याला आणि मग आम्ही तयार होऊन निघालो एका ठिकाणी. विरू गाडीमध्ये झोपला होता आणि आम्ही आलो इकडे. हे जावेद दादांचं घर आहे, धीरजची कली येते. तर हा त्यांचा मुलगा, हे दोन त्यांची मुलं आहेत, ह्या वहिनी आहेत. ते गेल्या अशा विरूला त्यांनी घेऊन एवढं मस्त खेळत होते आणि तेवढ्यात त्यांच्या एका मुलाने ना त्यांची अशी टोपी आणि ट्रॅडिशनल ते विरूला घातली. आज आम्हाला यांच्या घरी दावत होती, त्यामुळे आम्ही सहपरिवार इथे आलो होतो आणि विरू पण खुश झाला होता कारण की दोघं जण जी आहेत मुलं जयद आणि फैज यांचे अशी त्यांची नाव आहेत. सो मग इकडे चालू होतं त्यांचं फोटो सेशन. मग विरूनं पण शुरखुरमाचा आनंद घेतला. आज विरूनं मस्त नवनवीन खात होता. ऍक्च्युली आता आम्ही थोडंसं विरूला गोड स्टार्ट केलेलं, आता 12वा महिना त्याचा होतोच आहे पूर्ण. मग काय सगळेजणच विरूच्या आजूबाजूला होते. नंतर आम्ही ताव आणला जेवणानंतर शिरखुरम्यावरती. ऍक्च्युली जेवण एवढं भारी होतं की व्हिडिओ घ्यायचाच विसरला माझा अवतार. तर बघा मला ना असा चढला होता शिरकुर्मा, गुलगुले, आणखीन काय 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 खूप चांगलं. सो ह्या वहिनी पण अशा विरूला खेळवत होत्या आणि मग आम्ही खूप वेळ त्यांच्याकडे थांबलो होतो आणि मग नंतर आम्ही त्यांना केलं बाय बाय आणि आम्ही निघाल्यानंतर हे आहेत जावेद दादा, ही त्यांची 2 मुलं आणि त्या वहिनी. मग निघतेच आम्हाला निघावंसं वाटत नव्हतं, त्यांनाही विरूला सोडावंसं वाटत नव्हतं, पण आम्हाला जायचं होतं. मग विरू गेला त्या वहिनींकडे ना आम्हालाच करत होता विरू बाय बाय. विरूला अजिबात आमच्यासोबत यायची नव्हती इच्छा, पण यावं लागली. सो सगळ्यांना केलं बाय. आलो आम्ही घरी आल्यानंतर विरूला दिलं मी दूध काला खायला. विरूने खाल्ला दूध काला. विरू आजकाल रात्री दूध काला खातो. नंतर विरू ॲज युजल त्याच्या त्या आवडतीच्या स्पॉटकडे गेला आणि विरूला झेड सिक्युरिटी लागली. विरू तिकडे गेला की कुणाला ना कुणाला तरी तिथे थांबावंच लागतं. त्यानंतर विरूला परत थोडंसं मी जरा खायला दिलं होतं. मला असं वाटलं त्याचं पोट नाही भरलं असेल. आणि इकडे बघा आमचे बाबांना झालं होतं बोर, त्यामुळे बाबा अशी विरूची थोडीशी गाडी खेळत होते. आणि हे बघा इकडे माझ्या ताईने ना विरूला गिफ्ट पाठवलं होतं, ते ओपन करून ठेवलं होतं आम्ही. आणि या विजयाताई आहेत. आम्हाला सांगत होते की आज सोसायटी तिकडे बघा काय झालं हे झालं. आमच्या मस्तपैकी सगळे
मेसेज विजेते आम्हाला सांगतात. मग रात्री धीरजला लागली होती भूक, त्यामुळे त्यांना मी लेट नाईट हे ओट्स बनवून दिले. झोपला. सो असा झाला आजचा आमचा दिवस. तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट.